छान स्टीम झालेले आहेत मुटके। हे बघा वड्यासारखे निघत आहेत मुटकेचे शेप। माझा मन आता मुटके टेस्ट करत आहे। बताओ बेटा कैसे बने हे? गुजराती रेसिपी ऐसे लग रहा हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे चिरंजीवांच्या डब्यासाठीचा। बाकी या कढईमध्ये मी आज पिवळ्या बटाट्याची भाजी केलेली आहे। खूप दिवसातून पिवळ्या बटाट्याची भाजी केलेली आहे आणि चपात्या खास चिरंजीवांच्या डब्यासाठी। बाकी आज मी माझ्यासाठी एक स्पेशल नाश्ता बनवणार आहे, तो म्हणजे दुधी भोपळ्याचे मुटके। आज खूप दिवसातून मी दुधी भोपळ्याचे मुटके बनवत आहे आणि त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आज आपला फूड व्लॉग असणार आहे। तर या इथं मी एक दुधी भोपळा, एक म्हणजे पावशेर होता कदाचित, तो साल काढून खिसलेला आहे। हे बघा, आता याच्यामध्ये मी 3 प्रकारचे पीठ घालणार आहे। खिसलेल्या दुधी भोपळ्यामध्ये घालत आहे अगोदर 1 वाटी गव्हाचं पीठ। हे बघा, ही लहानशी वाटी आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ। मला बेसनाचे पदार्थ म्हणजे डाळीचे पदार्थ अवॉइड करायचे आहेत, त्याच्यामुळे मी अर्धीच वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। तुम्ही 1 वाटी पण घालू शकता, ॲज युअर विश। चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद, थोडासा हिंग पण घालायचा आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटलेला आहे, जिरं पण घातलेलं आहे, ते मिक्स करते याच्यामध्ये। हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही, लाल मिरची पावडर पण घालू शकता, दोन्हीपैकी काही घातलं तरी चालते। मी याच्यामध्ये कसुरी मेथी घालत आहे, तुम्ही ताजी मेथी पण घालू शकता किंवा पालक चिरून पण घालू शकता। छान पौष्टिक मुटके तयार होतात। थोडासा ओवा पण घालत आहे मी, 1 चमचा घट्टसर दही घालत आहे, तुम्ही थोडासा लिंबू रस पण घालू शकता। चला आता छान मळून घ्यायचं आहे। लागलं तर वरून थोडंसं पाणी घालायचं आहे, नसेल तर नाही घालायचं। तसं तर लागणार नाही पाणी, कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटलेलं आहे तसं। हे बघा, मी इथं पीठ छान व्यवस्थित मळलेलं आहे। बाकी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मुटके स्टीम होण्यासाठी आणि पातेल्यावरती चाळणी ठेवलेली आहे। आता मी चाळणीला तेल लावून घेते आणि हे मुटके मी चाळणीमध्ये स्टीम होण्यासाठी ठेवते। हे बघा, सगळे मुटके बनवून तयार झालेले आहेत। ते खूप सुंदर दिसत आहेत मुटके। आता या मुटक्यांना 10 मिनटं स्टीम होऊ द्यायचं। आता चाळणीवरती झाकण ठेवते 10 मिनटासाठी फक्त, आणि स्टोव मीडियम फ्लेमवरती ठेवते। हे बघा, 10 मिनिटे होऊन गेलेले आहेत। आता मुटक्यांना पाहूयात। निघलो, हे बघा छान स्टीम झालेले आहेत मुटके। आता हे मुटके मी त्या चॉपिंग बोर्डवर काढून ठेवते आणि याचे ना काप करते। अरे बिन अगोदर गॅस बंद करते। चाळणीतले मुटके मी आता चॉपिंग बोर्डवर काढत आहे। निघलो, गरम आहेत ना, त्याच्यामुळे थोडेसे असे बेले दिसत आहेत, ओलसर दिसत आहेत। सीधे लाइन पे खड़े हो जाओ। सगळ्यांना लाइन व्यवस्थित ठेवते। हे बघा किती सुंदर दिसत आहेत मुटके। चला आता एक 5 मिनिटांनी यांना चिरते, आताच नाही चिरणार कारण हे खूप गरम आहेत। थोडंसं नॉर्मल होऊ देते मुटक्यांना। आज खूप स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता खाणार आहे मी। रोज दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळलेली आहे, त्याच्यामुळे मी आज मुटके केलेले आहेत। चला, मुटके हलकेसे थंड झालेले आहेत, आता यांना चिरते। हे बघा, सगळे मुटके चिरून झालेले आहेत। किती सुंदर दिसत आहेत बघा। आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे। आता ह्या पॅनमध्ये तेल ओतते, जिरं, मोहरी आणि तीळ घालते फोडणीला। कढीपत्ता पण घातला असता पण कढीपत्ता नाहीये। 2 पळ्या तेल ओतते अगोदर।
कारण मुटके थोडेसे जास्त आहेत. कोथिंबीर पण नाहीये, कढीपत्ता पण नाहीये. क्या ही कर सकते हैं. चला मोहरी घालत आहे मी. कुणाला जास्त मोहरी खायला आवडते, कुणाला कमी आवडते. मला जास्त मोहरी खाल्लेली आवडते ना. थंडीच्या दिवसात तर मोहरी तीळ हे जास्तच खावं, शरीरामध्ये उष्णता टिकून राहते. मी जेव्हा हिरवी चटणी करते नारळाची, त्याच्यामध्ये पण मोहरी जास्त टाकत असते. आता घालायचे आहेत जिरे, त्याच्यानंतर तीळ पण थोडेसे मी जास्तच घालत आहे. क्या करे, कढीपत्ता नाही है. उडू नका. लगेचच पॅन मध्ये सोडायचे आहेत मुटके, चिरलेले मुटके. वाह भाई वाह, क्या ही टेस्टी रेसिपी बनी है. पण आता ही रेसिपी खाण्यासाठी मी आणि मनाचा आहोत. कोणी पण गेले ऑफिसला, तर सकाळीच गेलेला आहे 8 वाजताच. क्या ही करे, अभी हम दोनों कितना खाएंगे. माझ्याकडून ना कुठलाही पदार्थ जास्तच होत असतो. कुछ भी बनाती हूँ ज्यादा ही होता है. चला आता छान मिक्स करून घ्यायचे आहेत मुटके. हे बघा किती सुंदर दिसत आहेत मुटके. थोडेसे हलके शालो फ्राय करायचे, खरपूस रंगावरती भाजायचे, छान लागतात चवीला. मुटक्यांचा वास खूप खमंग येत आहे. असं वाटतं की आताच खावं पटापट, पण थोडा वेळ शालो फ्राय होऊ देते. अधूनमधून त्याला पलटी करायचं, म्हणजे चवीला छान लागतात. बाकी माझ्याकडून थोडेसे जास्त झाले मुटके. अभी मैं और मना मुटके का आस्वाद लेंगे. पौष्टिक नाश्ता. ताव मारायचा आता. ताव मारायचा आता. मना आपण लोग फर्स्ट करू का हे मुटके. आरामात. हाँ ठीक है, देखेंगे. जितना खाया जाएगा उतना खाएंगे हम देखेंगे. मस्त टोमॅटोची चटणी, सॉस किंवा दह्याबरोबर छान लागतात मुटके. बढ़िया. ढोकळा दिखतोय ना, ढोकळा. बढ़िया स्मेल आ रहा है. बढ़िया. कोथिंबीर नाहीये, कढीपत्ता नाहीये. जाने दो. वैसे ही खाएंगे, साधे सुधे. चला मुटके मी माझ्या मनाला खायला देत आहे अगोदर. खरपूस भाजलेले मुटके, स्वादिष्ट पौष्टिक मुटक्याचा नाश्ता. आज चपाती भाजी नाही का? आहे ना बा, डब्याला घेऊन जा. बटाट्याची भाजी केलेली आहे, चपाती, और ये नाश्ते में खा लेना. ठीक आहे. ठीक. पौष्टिक नाश्ता दह्याबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण छान लागतं चवीला. माझा मन आता मुटके टेस्ट करत आहे. बताओ बेटा कैसे बने हे. हाँ जी. मस्त. आवडला. धन्यवाद आपका. अलग भी ट्राई किया मैंने. हाँ ठीक है, खा लो बेटा, खा लो. मस्त, थोड़ा सा अलग डिफरेंट नाश्ता, हेल्दी नाश्ता बनाया मैंने आज. गुजराती रेसिपी ऐसे लग रहा है. म्हणाले ही गुजराती रेसिपी वाटली. खा लो. आणि मी पण खाऊन घेते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया, कारण रेसिपीचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.